नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते. एका शिटिंग खासदाराला गोळ्या घालण्याची भाषा केली जात असेल तर खूप गंभीर आहे. याबाबत भाजप पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली जाईल. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडेही आम्ही तक्रार करणार आहोत. मी घरातला एकुलता एक आहे. मला घरातल्यांचे सर्वांचे फोन आले. सर्वांना चिंता वाटली. मात्र तरीही मी या ठिकाणी सभेला आलो. आपण निवडणूक लढवत आहोत आणि ही दहशत मोडली जाईल. उमेदवार कुणीही असो, निवडणुकीप्रमाणेच लढवली जाईल असं सुजय विखे यांनी स्पष्ट केलंय. पाहूयात काय म्हणाले सुजय विखे पाटील. माझ्या बहिणीचा फोन आला, माझ्या बायकोचा फोन आला, माझी तपास मला कुठे काय विचारायला लागले. आमचं पूर्ण कुटुंब घाबरले. अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालं नाही. आजपर्यंत झालं नाही की डायरेक्ट खासदाराला, सिटिंग खासदाराला जर गोळ्या घालण्याच्या धमक्या होत असतील तर मग सर्वसामान्य जनतेने काय अपेक्षा धरावी. आणि म्हणून याचा सोक्षमोक्ष लागणार. आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालंय आणि म्हणून आज सभेमध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये मी सामील झालो, कारण की जनता माझ्या बरोबर आहे आणि म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत नाही. अनेक दिवसांपासून ही वास्तविकता पारनेर तालुक्यामध्ये विशिष्ट प्रवृत्तीचे लोकांची आहे. मी खरं तर परमेश्वराचे आभार मानतो की जनतेपुढे आज ती समोर आली. हे आजचा विषय नाही. प्रत्येक युवकाला, प्रत्येक नागरिकाला अशाच प्रकारे वागणूक त्या तालुक्यामध्ये मिळते जो एखाद्या विशिष्ट विचाराचा विरोध करतो. ही वास्तविकता समोर आली. मला क्लिप, मी इथं लँड झाल्या मला क्लिप आली. माझ्या आईवडिलांनी फोन लावला आणि शेवटी कुठल्या आईवडिलाला असं वाटतं की नेमकी काय आहे काय नाही, कारण की या प्रवृत्तीच्या विरोधात सगळे युवक एकत्र आलेले आहेत. आजची सभा त्याचं मला वाटतं योग्य उत्तर आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने रितसर तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल. तसंच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की या प्रकारचे घटना जर घडत असतील, अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या जात असतील आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य ती दखल करणं आवश्यक. आताच्या या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतो. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.